नमस्कार मित्रांनो, कल्पना करा तुमच्या वडिलोपार्जित जमिनीचा सातबारा तुम्ही अनेक वर्षांनी काढता आणि अचानक लक्षात येतं की जमीन दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर गेली आहे, किंवा एखाद्या वृद्ध व्यक्तीला सांगितलं जातं की हा फक्त एक साधा कागद आहे, इथे सही करा. आणि काही महिन्यानंतर समजतं की त्या सहीवर संपूर्ण जमीन विकली गेली आहे. अशा घटना ऐकून धक्का बसतो, पण वास्तव हे आहे की अशा प्रकारची प्रकरणे अनेक ठिकाणी समोर येत असतात. मग अशा वेळी सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो, एकदा खरेदी दस्त नोंदणीकृत झाला की सर्व काही संपतं का? रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तो दस्त कधीच रद्द होऊ शकत नाही का? फसवणुकीने, दबावाखाली किंवा खोट्या माहितीच्या आधारे जमीन विकली गेली असेल तर मालकाला न्याय मिळू शकतो का? याच महत्वाच्या विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम एक मोठा गैरसमज दूर करूया. अनेक लोकांना वाटतं की एकदा खरेदी दस्ताची नोंदणी झाली की तो व्यवहार कायमचा पक्का झाला, यानंतर काहीही करता येत नाही. मात्र ही समजूत नेहमीच योग्य असते असं नाही, कारण कायद्यात अशा अनेक परिस्थितींची तरतूद आहे जिथे फसवणूक, खोटी माहिती, दबाव, विश्वासघात किंवा बनावट कागदांच्या आधारे झालेला व्यवहार न्यायालयात आव्हान दिला जाऊ शकतो. कायद्याचं एक मूलभूत तत्व आहे, फसवणुकीतून निर्माण झालेला व्यवहार कायद्याच्या संरक्षणासाठी पात्र नसतो. म्हणूनच केवळ नोंदणी झाली म्हणून प्रत्येक व्यवहार हा अंतिम ठरत नाही. आता प्रश्न येतो, फसवणूक म्हणजे नेमकं काय? प्रत्येक वाद, प्रत्येक मतभेद किंवा प्रत्येक नाराजी फसवणूक ठरत नाही. दोन व्यक्तींमध्ये वाद झाला म्हणून फसवणूक होत नाही. कोणाला किंमत कमी मिळाली म्हणून फसवणूक होत नाही. मात्र एखाद्या व्यक्तीला चुकीची माहिती देऊन, खरी माहिती लपवून, कागदपत्रे बनावट तयार करून किंवा विश्वासाचा गैरफायदा घेऊन व्यवहार केला गेला असेल तर परिस्थिती वेगळी असू शकते. उदाहरणार्थ, वृद्ध व्यक्तीला सांगितलं जातं की हा वारस नोंदणीचा कागद आहे, किंवा हा फक्त अधिकारपत्राचा कागद आहे, किंवा हा कर्जासाठी आवश्यक असलेला अर्ज आहे, आणि प्रत्यक्षात त्या कागदावर जमीन विक्रीचा दस्त तयार केलेला असतो. अनेक वेळा निरक्षर व्यक्तींना दस्तऐवजाचा खरा मजकूर समजावून सांगितला जात नाही. काही वेळा नातेवाईकच विश्वासघात करतात, तर काही प्रकरणांमध्ये खोटी ओळख, बनावट कागदपत्रे किंवा खोट्या स्वाक्षऱ्यांचा वापर केल्याचे आरोप देखील समोर येतात. अशा परिस्थितीमध्ये संबंधित व्यक्ती न्यायालयाची मदत घेऊ शकते. आता पुढचा महत्वाचा मुद्दा, अशा प्रकारचा दस्त रद्द करण्यासाठी काय करावं लागतं? तर मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये न्यायालयात खरेदी दस्त रद्द करण्यासाठी दावा दाखल करावा लागतो. त्या दाव्यामध्ये न्यायालयाला सांगावं लागतं की संबंधित दस्त हा फसवणूक, चुकीची माहिती, दबाव किंवा बनावटपणामुळे तयार झाला आहे, म्हणून तो रद्द करण्यात यावा. आणि इथे अनेक लोक एक चूक करतात. त्यांना वाटतं की पोलिसात तक्रार केली म्हणजे जमीन परत मिळेल, परंतु प्रत्यक्षात फौजदारी कारवाई आणि दिवाणी कारवाई या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल होऊ शकतो, तपास होऊ शकतो, संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते, पण जमीन संबंधित दस्त रद्द करण्याचा अधिकार सामान्यतः दिवाणी न्यायालयाकडे असतो. म्हणून अनेक वेळा फौजदारी आणि दिवाणी अशा दोन्ही प्रक्रिया स्वतंत्रपणे सुरू कराव्या लागू शकतात. समजा एखाद्या व्यक्तीने तुमची बनावट सही वापरून जमीन स्वतःच्या नावावर घेतली, तुम्ही पोलिसात तक्रार करू शकता. मात्र जमीन पुन्हा तुमच्या हक्कात आणण्यासाठी स्वतंत्र दिवाणी दावा आवश्यक ठरू शकतो. आता न्यायालय कोणत्या गोष्टींकडे पाहतं? तर मित्रांनो, न्यायालय कोणताही निर्णय केवळ आरोपांच्या आधारावर देत नाही, त्यासाठी पुरावे आवश्यक असतात. जर बनावट स्वाक्षरीचा आक्षेप असेल तर हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल महत्वाचा ठरू शकतो. जर खोटी ओळख वापरली गेली असेल तर ओळखीचे पुरावे महत्वाचे ठरू शकतात. जर चुकीची माहिती दिली गेली असेल तर साक्षीदार, पत्रव्यवहार, ध्वनिमुद्रण, व्हिडिओ किंवा इतर उपलब्ध माहिती, कागदपत्रे महत्वाची भूमिका बजावू शकतात. न्यायालय उपलब्ध पुरावे आणि परिस्थिती यांचा विचार करूनच निर्णय घेत असतं. आता सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न, असा दावा
किती वर्षांमध्ये करता येतो, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. सामान्यतः खरेदी दस्त रद्द करण्यासाठी मर्यादा कायद्यानुसार 3 वर्षांचा कालावधी लागू शकतो. मात्र या 3 वर्षांची गणना प्रत्येक वेळी दस्त नोंदणीच्या तारखेपासूनच सुरू होईल असं नाही. अनेक प्रकरणांमध्ये फसवणुकीची माहिती प्रत्यक्षात मिळाली नाही याला देखील महत्व असू शकतं. समजा एखादा दस्त अनेक वर्षांपूर्वी तयार झाला, पण मूळ मालकाला त्याची माहितीच नव्हती. नंतर सातबारा पाहताना किंवा इतर कारणाने त्याला त्याची माहिती मिळाली. अशा परिस्थितीमध्ये माहिती मिळाल्याची तारीख महत्वाची ठरू शकते. मात्र याचा अर्थ असा नाही की माहिती मिळाल्यानंतर अनेक वर्ष शांत बसावं, कारण वेळ जसा पुढे जातो तसतसे पुरावे कमकुवत होऊ शकतात. साक्षीदार उपलब्ध राहतीलच याची खात्री नसते. कागदपत्रे हरवू शकतात आणि परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते. म्हणून फसवणुकीची माहिती मिळताच योग्य ती कायदेशीर पावले उचलणं महत्वाचं मानलं जातं. आता एक वास्तव परिस्थिती पाहूया. अनेक वेळा वडिलांच्या निधनानंतर वारसांना समजतं की जमीन आधीच दुसऱ्यांच्या नावावर गेली आहे. अशा वेळी अनेक जण घाबरतात. त्यांना वाटतं की आता काहीही करता येणार नाही. पण जर फसवणूक, दबाव किंवा बनावटपणाचे पुरावे असतील तर न्यायालयीन पर्याय उपलब्ध असू शकतात. आणखी एक महत्वाचा गैरसमज समजून घेऊया. अनेक लोकांना वाटतं की रजिस्ट्रेशन कार्यालयात दस्त नोंदवला गेला म्हणजे त्यातील प्रत्येक माहितीची पूर्ण पडताळणी झाली आहे. मात्र रजिस्ट्रेशन म्हणजे दस्ताची नोंद. त्यामागील प्रत्येक खरं तथ्य काय आहे याची हमी असेलच असं नाही. म्हणूनच नंतर न्यायालयात दस्ताच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. काही कारणांमध्ये वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची परिस्थिती देखील महत्वाची ठरते. जर एखादी व्यक्ती गंभीर आजारात असेल, औषधांच्या प्रभावाखाली असेल किंवा परिस्थिती समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसेल तर न्यायालय अशा बाबींचा विचार करू शकतं. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा, जर फसवणुकीने झालेल्या व्यवहारानंतर जमीन पुढे विकली जाण्याची शक्यता असेल तर काय? अशा परिस्थितीत न्यायालयाकडे तात्पुरत्या स्थगितीची मागणी केली जाऊ शकते. कारण एकदा जमीन वारंवार वेगवेगळ्या व्यक्तींकडे हस्तांतरित होऊ लागली तर प्रकरण अधिक गुंतागुंतीचं होऊ शकतं. म्हणून वेळेवर कारवाई करणं महत्वाचं ठरतं. मित्रांनो, प्रत्येक कौटुंबिक वाद फसवणूक असतोच असं नाही. भावंडांमध्ये मतभेद असू शकतात, नातेवाईकांमध्ये वाद असू शकतात, पण मतभेद आणि फसवणूक या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. न्यायालय भावनिक आरोपांपेक्षा पुराव्यांकडे अधिक लक्ष देते. म्हणूनच कोणताही दावा करताना तथ्य आणि पुरावे यांना सर्वाधिक महत्व असावं. जर न्यायालयाने संबंधित दस्त फसवणुकीचा असल्याचे मान्य केले तर तो दस्त रद्द घोषित केला जाऊ शकतो. त्यानंतर पुढील आवश्यक प्रक्रिया केली जाऊ शकते. मात्र प्रत्येक प्रकरणातील परिस्थिती वेगळी असल्यामुळे अंतिम निकाल देखील त्या त्या प्रकरणानुसार बदलू शकतो. या संपूर्ण विषयातून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते. जमिनीच्या बाबतीत वेळेवर घेतलेला निर्णय अनेक मोठ्या अडचणी टाळू शकतो. फसवणुकीचा संशय जरी आला तरी सातबारा तपासा, फेरफार नोंदी तपासा, उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी करा आणि आवश्यक असल्यास वेळ न दवडता योग्य कायदेशीर सल्ला घ्या. कारण अनेक वेळा उशीर हा स्वतःच एक मोठी अडचण बनतो. तर मित्रांनो, आज आपण फसवणूक, चुकीची माहिती, दबाव, विश्वासघात किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे झालेल्या खरेदी दस्ताबाबत महत्वाची माहिती जाणून घेतली. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्वाच्या कायदेशीर आणि जमीन विषयक माहितीसाठी आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.